साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। दिनांक 13 मार्च 2025 रोजी पहाटे 2:45च्या सुमारास नाईस बेकरी समोर कुमठानाका सोलापूर येथे फिर्यादी नामे आनंद नरसप्पा कत्तूल वय 53, व्यवसाय केबल ऑपरेटर, राहणार प्लॉट नंबर 33, नवनाथ नगर, लक्ष्मीनारायण थिएटर पाठीमागे सोलापूर व साक्षीदार रिक्षा वाहन क्रमांक MH13 CT 2695 ने जात असताना अनोळखी 5 ते 6 आरोपींनी मिळून रिक्षा अडवून येथील नमूद फिर्यादीसह रिक्षा चालक इस्माईल नबिलाल नदाफ व महेश पांडुरंग पवार यांना मारहाण केली। त्यापैकी एका इस्माने फिर्यादीच्या गळ्यास कोयता लावून हल्ला तर खलास करेन अशी धमकी देऊन फिर्यादीच्या खिशातील रोख रक्कम 1,20,000 काढून घेतले अशा आशयाची फिर्याद सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। हा गुन्हा झाल्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे हे त्यांच्या पथकासह अनोळखी आरोपींचा शोध घेत असताना पोलीस कॉन्स्टेबल सागर हनुमंत पुजारी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदर बाजार पोलीस ठाण्याकडील पथक शासकीय मैदानावर गेले। त्या ठिकाणी 5 इसम बसलेले होते। या पथकास पाहताच त्या इसमांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यांचा पाठलाग करून पोलिसांनी अखेर त्यांना ताब्यात घेतले आणि दिनांक 14 मार्च 2025 रोजी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांच्याकडे त्यांचे नाव पत्ता विचारताच आरोपींनी मुन्ना मुर्तुज सय्यद वय 27, राहणार विनायक नगर, राजराजेश्वरी शाळेशेजारी MIDC सोलापूर, सागर विजय शिंदे वय 20, राहणार भगवान नगर झोपडपट्टी पोलीस मुख्यालयाशेजारी सोलापूर, विशाल रमेश बंदपट्टे वय 20, राहणार घर नंबर B5 पोलीस मुख्यालयाशेजारी भगवान नगर झोपडपट्टी सोलापूर, संतोष महेश हुंडेकरी वय 30, राहणार पोलीस मुख्यालय घर नंबर 458 भगवानगड झोपडपट्टी सोलापूर, जयेंद्र युवराज जाधव वय 26, राहणार न्यू पाच्छापेठ अशोक चौक ईगल टेलर दुकानासमोर सोलापूर असे सांगितले। पुण्यामध्ये आरोपींनी वापरलेला कोयता आणि फिर्यादीचे लुटलेले 1,20,000 पैकी 65,000 रुपये सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने हस्तगत केले। केवळ 1 तासाच्या आत पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला। ही कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारे, सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, सहाय्यक फौजदार औदुंबर आठवडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाजान मुलानी, राजेश चव्हाण, संतोष पापडे, राम भिंगारे, परशुराम मेत्रे यांनी कारवाईसाठी अथक परिश्रम घेतले।